की तुम्ही कितीही इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू असला आणि परिस्थितीची जुळवून घेण्याची सवय तुम्हाला असली तरी तुमचं शरीर त्याला मानतं की नाही. कारण झोपायची एक वेळ असते, उठायची एक वेळ असते, तयार व्हायची एक वेळ असते. याला तुम्ही गृहीत धरू शकत नाही की आता मी सांगितलं चुटकीसरशी सगळे बदल केले, असं होत नाही. भारतीय संघातल्या बहुतांशी खेळाडू जे IPL खेळत होते, सामने अगदी थोड्या प्रमाणातच दुपारी होते, जास्त करून सामने हे संध्याकाळी होते. अंधारामध्ये तुम्ही क्रिकेट खेळत होता आणि नंतर विश्रांती घेण्यासाठी पहाटेच्या वेळेला तुम्ही झोपत होता. तुम्ही सूर्योदय गेले 75 दिवसामध्ये बघितलेलं नाहीये. आणि आता मात्र जेव्हा तुम्हाला टेस्ट खेळायचं आहे त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे, कारण सामना 9:30 किंवा 10ला चालू होणार आहे. चंदीगडला आत्ता मी सावलीमध्ये उभा आहे, काळजी घेण्याकरता सावलीमध्ये उभा आहे, कारण बाहेरचं जे तापमान आहे ते 35 ते 37 डिग्रीचं असतं. जेव्हा तुम्ही मैदानावरती जाता, विकेटवरती उभा राहता, त्यावेळेला तेच तापमान हे 37 ते 38 डिग्रीचं असतं. आणि या सगळ्याशी जुळवून घेत तुम्हाला रेड बॉल क्रिकेटचा आव्हान पेलून दाखवायचं आहे. म्हणायला गेलं तर अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्याचं तेवढं प्रेशर येत नाही, कारण जेवढा हा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तरबेज आहे तेवढा रेड बॉल क्रिकेटमध्ये नाही आहे. 2018 साली अफगाणिस्ताननी भारताविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळलेला होता. त्यावेळेला जो खेळाडू म्हणून होता तो अजमत आता अफगाणिस्तानचा कॅप्टन आहे. त्यावेळेला कोच वेगळा होता, आता रिचर्ड पायबस हा अफगाणिस्तानचा कोच आहे. हे सगळे बदल हे लक्षात घेतले पाहिजेत अशा करता, कारण पांढऱ्या बॉलमध्ये जेव्हा तुम्ही खेळता, T20 खेळता किंवा वन डे खेळता, तेव्हा तुम्हाला आक्रमणाची भाषा डोक्यात असते. जेव्हा तुम्ही रेड बॉल क्रिकेट टेस्ट क्रिकेटमध्ये येता तेव्हा तुम्हाला पेशन्स संयमाची भाषा बोलायला लागते, कारण तुम्हाला फलंदाज म्हणून विकेटवरती प्रदीर्घ काळ उभं राहण्याची मानसिक शारीरिक तयारी करायला लागते. तुम्ही गोलंदाज म्हणून जेव्हा कामगिरी करता तेव्हा 4 किंवा 10 ओव्हर नाही तर चांगल्या बॉलरला 20 ओव्हर दिवसात टाकायची, ते सुद्धा या गरमीमध्ये मानसिक आणि शारीरिक तयारी करायला लागते. बोलणं सोपं आणि करणं कठीण अशी ही गोष्ट आहे.